बाजूला सुशील जावळे. तर गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय उरुळी कांचन गावाचं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून मोठ्या व्यासपीठावरती गेलेलं आहे आदरणीय सचिन बडेकर साहेबांना गोलंदाजी मार्कवरती आपण इथे पाहत आहोत. लिगबाजच्या माध्यमातून घेतले गेलेले एक धाव आणि एका धावीबरोबरच संघाचं खातं देखील इथे मैदानाच्या आतमध्ये जोडले गेलेलं आहे. आज आपल्यासोबत खरं तर शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस या गावचा गोड आवाज आदरणीय परशुराम रापशे सर देखील आपल्यासोबत जोडले गेले. सरांचं देखील आपण मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करूयात. एक धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे मैदानावरती. हा बॉल ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता मिड ऑनला. अगदी आपण पाहतो तिथे पलायन करून देतोय. पाठीमागे अथर्व कडू उभा आहे. एक धाव मिळेल आणि एका धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकली असता 2 धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. डॉक्टर मणिभाई देसाई चषक अर्थात उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीग 2026 देखणं पर्व आपल्याला इथे मैदानावरती पहा. गुड गाड टेकअपलाय इनफिल्डला क्लिअर केला हा चेंडू आणि सरळ अमित बाबा कांचन साहेब यांच्या बॅनरला सलामी देतो हा चेंडू. सनसनी चौकार 4 धावा. काही सामन्यामध्ये पराभूत होत होता परंतु तरी आपण पाहतो शाहनवाज अन्सारी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत मंत्रमुग्ध करून सोडताना तो मला मैदानावरती पाहिलेला आहे. परंतु पुढचाच चेंडू सचिन बडेकर अनेक वर्ष आपण पाहतो टेनिस क्रिकेटची सेवा करणारे हे मांडण्यावर राहिले. अनेक खेळाडू तयार करण्याचा मानस खरं तर सचिन बडेकर सरांच्या नावावरती आहे. अनेक खेळाडू खरं तर आपण पाहतो हवेली तालुक्यात आणि उरुळ कांचन गावातून पुढे आणण्याचा भीम पराक्रम सचिन बडेकर साहेबांनी इथे मैदानावरती केलेला. हा बॉल अली अन्सारी मात्र पाठीमागणे येतो वेगावरती सौरून पुढे एकदा मुख्य पंच लेगबाजच्या माध्यमातून एक धाव असल्याची घोषणा करतील आणि एका धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकल्यास 7 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले तब्बल 51,000 रुपयाने झळावता करंडक. दुरांकुल मोबाईल शॉपीचे ओनर आदरणीय निलेश शेठ लोंढे साहेब यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. यावेळेचा चेंडू गती कमी होती आणि गती कमी असल्यानंतर बॅट चालवली अली अन्सारी उभाच होता पाठीमागे टिपलाय सुंदर कॉट डावाला पहिलं खिंडार मैदानावरती पडतोय राजगड ह्या टीमला. फलंदाज थोडंसं लवकर येवा. षटक क्रमांक पहिलं इथं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर राजगड टायगर्सचा संघ 1 गडी बाद 7 धावा धावपलकावरती आहे. चांगली सुरुवात इथे मैदानावरती आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले तब्बल 41,000 रुपये. महाराष्ट्र पोलीस आदरणीय विजय कांचन साहेब आणि आदरणीय धीरज जाधव साहेब या दोन्ही महाराष्ट्र पोलीस साहेबांच्या माध्यमातून तब्बल 41,000 रुपयाचं पारितोषिक आपल्या या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. दुसऱ्या षटकाला इथे मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिले मैदानावरती सिद्धेश शिंदे आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. शाहनवाज अन्सारी 4 चेंडू खेळले ते एक चौकार त्यांच्या माध्यमातून आलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये ज्या 7 धावा आल्या त्या 7 धावांमध्ये आपण पाहतोय एक चौकार मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. हा बॉल विरुद्ध दिशेला फटका इथे मैदानाच्या आतमध्ये खेळायचा आहे. हे पहा आपले जे तिसरं पंच आदरणीय देसाई सर आहेत त्यांचा गॉगल काल या मैदानावरती आपण पाहतो पडलेला आहे. जर कोणाला सापडला असेल तर त्यांनी समालोचक कक्षामध्ये आणून द्या. आपले तिसरे जे पंच आहेत आदरणीय देसाई साहेब त्यांचा गॉगल या ठिकाणी मैदानावरती हरवलेला आहे. जर नजर चुकून कोणाला सापडला असेल आणि एक मोबाईलही हरवलेला आहे यावेळेचा चेंडू तर मोबाईल असेल किंवा गॉगल असेल काही सापडले तरी समालोचक कक्षामध्ये आणून द्या विनंती आहे. मोबाईलला आपण पाहतो ट्रॅकर आहे त्यामुळे जरी मोबाईल तुमच्याकडे नजर चुकून आला असेल तर विनंती असं आपण समालोचक कक्षामध्ये आणून द्या. योग्य ते बक्षीस त्यांना देण्यात येईल. 2 धावा विरोधी दिशेला फटका खेळला. 2 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकली असता 9 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. सिद्धेश पुन्हा एकदा आपण पाहतो फटका ऑन आहे.
100% आपण पाहतोय चांगला मानस आहे, परंतु चेंडूचा बॅटचा प्रॉपर टायमिंग नसल्याची घोषणा मैदानावरती आहे. पुन्हा एकदा लेग बाईच्या माध्यमातून एकदा एका धावीबरोबर संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकल्या असता 10 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. थेंबे थेंबे तळे साचे, एकरी दोन्ही धावाने तुमचं काम होणार नाही. मी अनेक वेळा मैदानावरती सांगितलेलं आहे की या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये जर या मैदानावरती धावा झाल्या नाही तर धावा होत नाही. आतापर्यंतचा इतिहास या मैदानाचा राहिलेला आहे. हा बॉल समोर पुढ्यामध्ये मिड ऑफला क्षेत्ररक्षक उभे आहेत. चांगले क्षेत्ररक्षण इथं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले, माझी उपसरपंच ग्रामपंचायत बोरी भडक आदरणीय उमेश बबन गव्हाणे साहेब यांच्या माध्यमातून 31,000 रुपये व झळाळता करंडक आहे. तर चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं, माझी सरपंच या सुंदर फटकाचा वेगाचा वापर केलाय. माती कापल चेंडू निघालाय. 3 क्षेत्ररक्षण मधली दरी आहे, परंतु यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती येतोय. 2 धावा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात आणि या 2 धावे बरोबरच मात्र संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती 12 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. माझी सरपंच आदरणीय मिलिंद तुळशीराम जगताप साहेब यांच्या माध्यमातून 25,000 रुपयाने झळाळता करंडक हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपल्या खरं तर या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा थांबवल्या सिद्धेश यांनी. हा बॉल मला वाटतं फ्री लायसन होतं, ऑफस्टिकच्या पलीकडे सरकले आणि चेंडू सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर माती कापत निघालाय. याची गरज होती. धाव्यांची कोंडी फोडणारा एक बहारदार रुबाबदार सनसनी चौकार येतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्या असता राजगड टायगर्स हा संघ 1 गडी बाद 16 धावा धावपलकावरती आहे. असेल नसेल कुणी तू पंखांवरती विश्वास ठेव आणि ज्याला करता आपण पाहतो स्वतःवरती विश्वास असतो त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची गरज पडत नाही आणि ते सामर्थ्य तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहे. 16 धावा धावपलकावरती आपण पाहतो इथे मैदानावरती तिसऱ्या क्रमांकावर षटक आहे. या तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे, त्यामुळे आपण पाहता आपल्या खेळाडूंना जर तुम्हाला पाणी न्यायचं असेल एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळाली. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स एबी डिव्हिलियर्सचा जर्सी क्रमांक धावपलकावरती तुम्ही पाहता 17 धावा धावपलकावरती आहे. आतापर्यंत आपण पाहतो न्यू बॅटर मैदानावरती अनिकेत कांचन आले. 3 चेंडू खेळले 6 धावा त्यांच्या माध्यमातून आहे. हा बॉल दिशा भरकटलेला आहे आणि मुख्य पंच आपण पाहतो इथे दंडितही करणार आहे. अवंतर धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती 18 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. कालदाचे ठोके चुकवणारे या मैदानावरती तुम्ही खरं तर पाहिलेलं आहे आणि प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये खारीचा वाटा उचललेला आहे आणि खाऱ्याचा वाटा उचलल्यानंतर मात्र खूप मोठं शुभ धनुष्य आयोजक कमिटीनं इथं मैदानावरती पेलेला आहे. स्विच हिटचा फटका फसलाय. पॉइंट उभा टिपलाय झेल तिथे आणि अनिकेत कांचनचा संपला खेळ. डावाला दुसरा खिंडार आहे इथे राजगड टायगर्स या संघाला. सुंदर झेल इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. दुसरा धक्का धावपलकावरती बसला. 18 धावा धावपलकावरती न्यू बॅटर आपला रोहित यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये रडवतो मित्रांनो, परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो. त्यामुळे आयुष्यामध्ये तुमच्या वाट्याला जर संघर्ष येत असेल ना तर स्वतःला नशीबवान समजा, कारण संघर्ष ज्याच्या वाट्याला येतो ज्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची धमक असते. तुम्हाला ती कर्तृत्व मैदानावरती दाखवायचा आहे. हा बॉल आल्या जागेवरनं उडवलाय, परंतु प्रॉपर फटका तिथे नव्हता. पूर्ण ताकद नव्हतीच. काऊ कॉर्नर उभा होता.
सोपा झेल आणि आणखीन फलंदाजाचा संपतो इथे खेळ. तिसरा धक्का. सचिन बडेकर साहेब ऑन अ हॅट्रिक. विकेट हॅट्रिकचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकणार आहेत. कशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मला वाटतं जवळजवळ वयाचे 40 ओलांडलेले असणारे खरं तर सचिन बडेकर साहेब असतील. 50ची उमर गाठली. अभिवादन माझं करू नका, मीच विनवते, हात जोडून पिंड फुकाचे पिळू नका, गुन्हे जळांवर जळू नका. खरं तर आपण पाहतो वय तुमचं कधी मॅटर करत नाही. जिद्द चिकाटी लात मारून तिथं पाणी काढण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. विकेट हॅट्रिकचा चेंडू बडेकर साहेब मैदानावरती टाकतायत. तो फेस करतील प्रकाश लोणारे. हा बॉल हलक्या हातानिशी मात्र आपण पाहतो इथे मैदानावरती खेळलेला आहे. एक धाव आपण पाहतो इथे मैदानावरती असणार आहे. प्रकाश लोणारे यांनी विचार केला असेल की या चेंडूवरती काही घडू परंतु मला विकेट द्यायची नाहीये. आणि मला वाटतं त्यानंतर एक सिंगल आल्यानंतर आता सचिन बडेकर सरांच्याही चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं. एक सिंगल आहे. एका सिंगल बरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. 19 धावा. शहनवाज अन्सारीच्या समोर नबील नवत्र या खेळाडूच्या अवतीभोवती धावपल फिरतो, कारण पाठीमागे लक्ष्मण खंडागळे आहेत. अनेक 2-3 खेळाडू आहेत की ज्या खेळाडूंनी पाठीमागे येऊन खूप चांगला धावपलक मैदानावरती गोळा केलेला आहे. समोर पुण्यामध्ये वन हँडेड हिट. अथर्व कडच्या डोक्यावर निघालाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. खनखनी षटकार. 6 धावा. चेंडू हवाय आतमध्ये. आदरणीय प्रवीण गायकवाड सर. अथर्व, ते छोटे मुले देतील तुला बॉल. षटकार आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकल्या असता 25 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 51,000 रुपयाचं पारितोषिक आणि झालेलं करंडक तुम्ही पाहतात. या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू इथे मैदानावरती ठरणार आहे त्यासाठी आपण पाहतोय एक इलेक्ट्रिक स्कूटरवर झळालता करंडक आहे. गणराज हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर समीर कुंडलिक नानावरे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू ठरेल त्याला आपण पाहतोय इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. 25 धावा धावपलकावरती इथे मैदानावरती. हा बॉल फटका फसला आहे. स्क्वेअर लेग उभा. सचिन बडेकर नाम तो सुनाई होगा और बहुत जोरदार से सुनाई होगा. आणखीन फलंदाज मैदानावरती कोसळलाय. 4था धक्का इथे मैदानावरती बसलाय आणि ड्रिंक्स ब्रेक होतो मैदानावरती. ती नुसती विकेट नव्हती तर आपण पाहतो ज्या फॉर्म मध्ये आपण पाहतो शानू होते. जवळजवळ 20 ते 25 धाव्यांचे अंतर निर्माण करणारी विकेट होते शानू यांची. चला स्पीडअप करा ना फिल्डिंग टीम. चला विनंती आहे. चला विनंती आहे. अली अन्सारी अँड कंपनी चला विनंती. अथर्व असतील चला. आदरणीय सचिन बडेकर साहेब असतील चला.
आजही आपल्याला 4 मॅचेस मैदानाच्या आतमध्ये कव्हर करायचे. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती आहे. 3 षटकांचा खेळ इथं मैदानावरती संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्याचा 6चा सरासरी इथे मैदानावरती इथे राखलेला आहे. 4थ्या षटकाला इथे मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती ज्या खेळाडूची चर्चा महाराष्ट्रभर राहिलेली आहे, याच गावातनं पुढे आलेला खेळाडू, लेदर क्रिकेटचा प्रचंड मोठा अभ्यास आणि आदरणीय प्रवीण गायकवाड सर यांच्या तालमीमध्ये तयार झालेला अपकमिंग सुपरस्टार अथर्व कडला तुम्ही मैदानावरती पाहतात. कमी वयामध्ये खूप मोठमोठ्या स्पर्धेचे कॉल ॲज आयडॉल ॲज आयकॉन म्हणून या खेळाडूला काय येऊ लागलेलं आहे, या मैदानाच्या आतमध्ये त्याला पुन्हा एकदा दाखवायचं आहे. 3 षटके संपलीत. धावफलकावरती आपण जर पाहिलं 25 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर 4थ्या षटकाला प्रारंभ आहे आणि समोर आपण पाहतो डावखुरे हाताचे बॅटरच इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऊन आणि सावल्यांचा खेळ होता. सावलीचं पूर्णपणे अधिराज्य आता या मैदानावरती यायला सुरुवात झालेली आहे. अथर्व काढ हा बॉल ऑफस्टिकच्या पलीकडनं. खरं तर काही गोलंदाज असे असतात की अनेक मैदानावरती मी पाहिलेलं आहे की डावखुर हाताचे जर फलंदाज समोर असले की डावखुर हाताचे गोलंदाजीसाठी येतच नाही, परंतु अथर्व कड त्यातला गोलंदाज नाहीये. तो स्वतःहून चेंडू हातामध्ये घेतो कारण त्याच्याकडे माहिती आहे व्हेरिएशन प्रचंड आहे आणि त्या व्हेरिएशनच्या जोरावरती मात्र तुम्हाला स्वतःचं अधिराज्य इथं मैदानाच्या आतमध्ये उभं करायचं आहे. एक सिंगल इथे मैदानावरती आली. एका सिंगल बरोबरच आपण पाहतो संघाचा धावफलक पुढे जाईल. 26 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 4थ्या क्रमांकाचं षटक आहे लक्ष्मण खंडागळे. आतापर्यंत हा संघ या स्पर्धेमध्ये पराभवाचं तोंड पाहत होता, परंतु ज्या खेळाडूने आपण पाहतो त्या पराभवाच्या खाईतून वर काढलं आणि आपण पाहतो इथे विजयाची शृंखला चालू केली. त्या खेळाडूचं नाव आहे संघर्ष करिअर अकॅडमीचे ओनर अर्थात लक्ष्मण खंडागळे यांना आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. भविष्यातले आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आहे. विशेष म्हणजे लहान मुलांसाठी देखील शिबिर सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो त्यांनी आता सुरुवात केलेली आहे. आणि जर तुम्हाला चला स्पीडअप करूयात ना, चला. आम्हालाही कळतं की उजय आणि डावखुरे त्याचं कॉम्बिनेशन आहे, परंतु आपल्याला इथे आता वेळेचंही बंधन आहे. वेळ कोणासाठीच थांबणार नाहीये. 26 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रकाश लोणारी 3 चेंडूमध्ये 2 धावांवरती आहे. लकी खंडागळे आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. हा बॉल ऑफस्टिकच्या पलीकडे थोडेसे शफल झाले. स्क्वेअरलेगमध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक तिथे उभा करून ठेवलेला आहे. एक धाव तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे जातो. 27 धावा धावफलकावरती आहे. भगवान श्रीकृष्णाने ज्यावेळेस भगवद्गीता सांगितले ना, सांख्ययोग, भक्तियोग आणि कर्मयोग असे 3 योग सांगितले आणि त्या कर्मयोगामध्ये सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने असं सांगितलं की सांख्ययोग आणि भक्तियोग जरी नाही जपला तरी काय हरकत नाही, परंतु कर्मयोग जपा. कर्माचा फेरा असा की एकदा का फिरला का मग तुमची संपत्ती आणि तुम्ही कोण आहात ते अजिबात मॅटर करत नाही. ज्या प्रभू रामचंद्राला रात्री राज्य मिळणार होतं त्याच प्रभू रामचंद्राला सकाळी वनवास भोगावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 इट्स अ व्हाईट बॉल आणि अवांतर धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती नजर टाकल्या असता 28 धावा धावफलकावरती आहे. दोन्ही डावखुरे हाताचे खेळाडू एकमेकांच्या समोर तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतील. हा बॉल वेग थोडासा कमी केला होता अथर्व कडनं, त्यामुळे चेंडूचा आणि बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाहीये, प्रॉपरली नाहीये. तिथे एक मिळेल आणि एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो 29 धावा. जबाबदारी घ्यावी लागेल. मी अनेक वेळा सांगितलं की जबाबदारीचं कुठलंही वय नसतं. काहींना वयाच्या 14 वर्षी जबाबदारी घ्यावी लागते, तर काही जण मित्रांनो वयाची 40 जरी ओलांडली ना तरी जबाबदारीचं भान राहत नाही. ती जबाबदारी घेऊन तुम्हाला मैदानावरती कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे आणि त्या अडचणीतून मात्र मार्ग काढायचा आहे. सेन्सिबल बॅटिंग, गुड बॅटिंग बाय लकी खंडागळे. कारण माहिती आहे अथर्व कड हा डावखुरे हाताचा खेळाडू आहे आणि डावखुरे हाताचा खेळाडू उजव्या हाताच्या फलंदाजासाठी सातत्याने आपण जर पाहिलं धोकादायक बनलेला आहे. त्यांचा टिपिकल चेंडू जो पडला आणि पडल्यानंतर आपण पाहतो रस्ता बदलतो ना, तो चेंडू जर इथे मैदानावरती पडला तर उजव्या हाताच्या बॅटरला चांगल्या बॅटरला उभा करण्याची ताकद त्या चेंडूमध्ये आहे. त्यामुळे मला वाटतं सन्मान देताना तुम्हाला लकी खंडागळे पाहायला मिळतात. एक सिंगल धावफलक पुढे गेला. 30 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा बॉल कव्हर लावा. तिथे आपण पाहतोय योग्य वेळी हनुमान उडी घेतली होती, परंतु चेंडू हातातनं निसटलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती राजगड टायगर्स हा संघ 4 गडी बाद 31 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. एकेरी दोरी धावाने काम होणार नाही हे मैदानाच्या आतमध्ये प्रकाश लोणारे आणि लकी खंडागळे यांना इथं मैदानाच्या आतमध्ये
पाहायला मिळत आहे, माहिती आहे. त्यामुळे इथे कोणाला तरी आता एकाला षटकार चौकारांची उधळण करायची आहे आणि हे माहिती आहे प्रतिस्पर्धा संघाला. तर गोलंदाजी मार्कवरती आपण मोहम्मद अन्सारी यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. परिस्थितीला आपली ताकद बनवणारा खेळाडू आहे आणि त्या ताकदीच्या जोरावरती महाराष्ट्रभर या अली अन्सारीचा प्रचंड मोठा फॅन क्लब उभा राहिला आहे. इथे मैदानावरती तुम्ही जर पाहिलं 31 धाबा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगली कामगिरी आपण पाहतो इथे मैदानावरती तुम्ही पाहतात. षटक क्रमांक 5 इथे मैदानावरती प्रारंभ होणार. हा बॉल खराब होता, फाईन लेग आणि थर्ड मॅन मधली दरी, चेंडू थांबणार नाही, सर सलामत तो पगडी 50. चेंडू कसा येऊ द्या, धावा कशी येऊ द्या त्याची गरजच होती. चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषा पार, चौकार. भरलेला परिपूर्ण खेळ म्हणजे क्रिकेट का आहे. आघाडीवरून पिछाडी आणि पिछाडीवरून आघाडी अनेक वेळा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धावा कशा येऊ द्या त्याची गरज आहे राजगड टायगर्सच्या संघाला. चौकाराला पहिल्या चेंडूवरती धावपल पुढे गेलाय, 35 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. हा बॉल सरळ बॅटने खेळले, स्वतःच्या फॉलोअरमध्ये चांगले क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतात. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी एक वॉशिंग मशीन व झळाळता करंडक आहे आदरणीय अनिकेत रामलिंगजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी ते पारितोषिक आहे. सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतो एक LED TV व झळाळचा करंडक आहे. रुपाली इलेक्ट्रॉनिकचे ओनर आदरणीय प्रकाश सुभाष दुकटे साहेब यांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी एक LED TV देखील आपल्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेली आहे. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकल्या असता 36 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगली सुरुवात, अफलातून सुरुवात आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. लक्ष्मण खंडागळे संघर्षाच्या मातीत तयार झालेला पठ्ठ्या, मोठ्या तालमीचा मोठा वस्ताद आहे आणि या मोठ्या वस्तादाला पुन्हा एकदा घरच्या मैदानावरती घरच्याच मित्रांच्या समोर एक मोठी इनिंग मैदानावरती खेळावं लागणार आहे. कारण आपण पाहतोय प्रभू श्रीराम सक्सेसफुल झाले, त्याच्या पाठीमागे लक्ष्मणाचा देखील खूप मोठा वाटा होता. आज आपण पाहतो श्रीराम नवमी आहे आणि इथे लक्ष्मण आपल्या मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटने प्रतिस्पर्धा संघाचे डाव उधळून लावतील का. अली अन्सारी चौकाराला पहिल्या चेंडूवरती, परंतु कमबॅक कसा करावा या खेळाडून पुन्हा एकदा मैदानावरती दाखवून दिलेला आहे. हा बॉल वेगावरती सॉर होता आणि धावेंसाठी मात्र नकार दिलेला आहे, तो योग्य नकार आहे. कारण जर पाठीमागे पाहिलं 36 धावा आहेत, परंतु दुसरा जो आपण पाहतो रकाना आहे ना, दुसरा जो कॉलम आहे ना, तिथे 4 फलंदाज बाद झाले. ही जाणीव आहे लक्ष्मण खंडागळे यांना. त्यामुळे आपण पाहतो इथे धावेंसाठी त्यांनी नकार मैदानावरती देताना तुम्हाला पाहायला मिळेल आहे 36. पुन्हा एकदा आपण पाहतो हलक्या हाताने एक चांगली गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूला दिलेला सन्मान आणि खराब चेंडूची लावलेली वाट आहे. परंतु तुम्हाला हे विसरून जमणार नाही की तुमच्याकडे इथून पुढे केवळ 3 षटक आहे. त्यामुळे हे षटक धरून 4 षटक, त्यामुळे तुम्हाला इथून धावा मैदानावरती बनावं लागतील, त्याशिवाय तुमचं काम इथे मैदानावरती होणार नाही. हलक्या हातारेशी मात्र चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिले तिथे चेंडूवरती येतात. एक धाव इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबरच मात्र 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्या असता राजगड टायगर्स हा संघ 4 गडी बाद 37 धावा, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ऑनच आहे ही एक जी काय संकल्पना आहे ना, खरं तर या संकल्पने मी देखील प्रभावित झालेलो आहे. म्हणजे एखादा संघ जर थोडासा डीपमध्ये जात असेल, थोडंसं अडचणीमध्ये जात असेल, तर तिथे धावा बनत असेल तर हे षटक हे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो खूप चांगली कामगिरी करून जातं. परंतु कधी कधी बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील गोलंदाजाने अधिराज्य गाजवलं. नंदू लोंढे सरांनी 4 फलंदाज आपण पाहतो देसाईसाहेब बाद करून गेले. त्यामुळे तुम्ही जर मैदानावरती पाहिलेला की फक्त फलंदाजांसाठी नंदनवन आहे असं अजिबात नाही आहे. गोलंदाजाने देखील बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये या स्पर्धेमध्ये धुमाकूळ घातलेला आहे. इथे अथर्व कडच्या हातामध्ये जबाबदारीचं षटक टाकलेलं आहे. एक षटक टाकलं अथर्वकडनं आणि केवळ 6 धावा त्यांच्या माध्यमातून खर्च झालेला आहे. हा बॉल हलक्या हातानेशी मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक तर धाव इथे मैदानावरती मिळेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कॅज्युअली दिसला तिथं क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत घेतलेला 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
या 2 धावेबरोबर संघाचा धावपल पुढे 39 धावा धावपलकावरती. स्वप्न अशी बघा की पंखांना बळ येईल, मैत्री अशी करा की जग आपलं होईल, अपयश देखील असं स्वीकारा की विजेता सुद्धा भारावून जाईल आणि माणूस म्हणून असं जगा की माणुसकी सुद्धा नतमस्तक होईल. तुम्हाला कामगिरी करायची आहे. हा बॉल यस भरकटलेला होता. मुख्यपंच वाईट चेंडूची घोषणा करतील आणि एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे जाईल. 40 धावा धावपलकावरती आहे. षटकार चौकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. 1972 मध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला, तो ओला दुष्काळ होता. इथे धावसंख्येचा दुष्काळ पडलेला आहे आणि हा दुष्काळ संपवायचा असेल तर लक्ष्मण खंडागळे यांच्याबरोबरच प्रकाश लोणारी यांना देखील फटके खेळायचे. हा बॉल द्विधा मनस्थितीमध्ये एक्झॅक्टली करायचं काय हे खरं तर आपण पाहतो लक्ष्मण खंडागळे यांच्याकडनंच आपल्याला पाहायला मिळेल. कारण तुम्ही जर बॅटिंग पॉवर प्ले जर इथे मैदानावरती मागवलं असेल, घेतला असेल तर या षटकामध्ये तुम्हाला धावा बनवायच्यात. विरुद्ध दिशेला फटका असेल, हा फटका ऑनच होता कारण आपण पाहतोय इनफिल्डला क्लिअर करतोय लक्ष्मण खंडागळे. इथे विरुद्ध दिशेला फटका खेळतात आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर टाकून देतात. चौकार. पुसता यावे आणि देता देता ह्या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे असे दानशूर हात आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये लाभलेले आहे. प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये खारीचा वाटा उचलला आणि मग मात्र आपण पाहतो एक मोठं शुभधनुष्य आयोजक कमिटीनं इथं मैदानावरती उभं केलेलं आहे. त्या सर्व आयोजक कमिटीचं देखील आपण या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करूयात. 45 हा बॉल वाईड यॉर्कर होता, खंडून काढावा लागला. अली अन्सारीच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे. निर्धाव चेंडूची घोषणा इथं मैदानावरती आपण पाहत आहोत. या स्पर्धेमध्ये वैयक्तिक चषक सौजन्य देखील आहे, ज्यामध्ये वैभव लक्ष्मी ज्वेलर्सचे ओनर आदरणीय रुपेश सदाशिव टेरे साहेब यांच्या माध्यमातून ते करंडक लाभलेला आहे. वाह, सुंदर गोलंदाजी अथर्व कडनं बॅटिंग पॉवर प्लेचा अफलातून षटक टाकलंय. ड्रिंक्स ब्रेक होतो मैदानावरती. तर त्याचबरोबर 6 षटकांचा खेळही संपतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती राजगड टायगर्स 45 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया मॅचकडे. आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि धावपलकावरती नजर टाकल्या असता 45 धावा अजूनही 2 षटकं इथे मैदानावरती टाकायचे आहेत. अली अन्सारी समोर पुण्यामध्ये उडवलाय, साइड स्क्रीन तोडला लक्ष्मण खंडागळेनं. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर हसते हसते कट जाय रस्ते चौकार. 4 धावा.
फलकावरती आहे हा बॉल वाईड यॉर्कर पुन्हा एकदा जमिनी समांतर लॉंग ऑन लॉंग ऑफ मधली दरी भेदलेली आहे चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर बंदुकीतून सुजा सुटलेली गोळी सीमारेषेला फोडते ओळीने दुसरा चौकार. त्रेपन्न धावा धावपलकावरती लक्ष्मण खंडागळे यांनी मैदानाच्या आतमध्ये धावा जवळ सुरुवात केलेली आहे. समोर पुण्यामध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट शेनाचीचे कपडे भंडाराचा नाद चल फकडे चल उचल की टाक लक्ष्मण खंडागळे ऑन फायर 6 धावा. फलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं अली अन्सारी यांच्यावरती चढवलेलं आक्रमण आहे. यावेळेचा चेंडू समोर पुण्यामध्ये उडवलाय लॉंग ऑफ उभा तिथे आणि अली अन्सारीने मात्र प्रत्युत्तर दिलाय. फलंदाज मात्र आपण पाहतो या पुण्यामध्ये चेंडू टाकला आणि लॉंग ऑफ मध्ये टिपलेला एक सुंदर झेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. 7व्या क्रमांकाचा षटक प्रगती पथावरती आहे हा बॉल एकराव जलांग खेळण्याचा प्रयत्न होत आहे ते मैदानाच्या आतमध्ये ओमकार आले ज्यांनी खरं तर कालच्या सायंकाळच्या सत्रामध्ये खूप सुंदर झेल टिपले होते. एकदा मिळेल एका धावेबरोबर संघाचा धावपले पुढे 60 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू टाकायचा या षटकामधले प्रकाश लोणारी बराचसा वेळ झाले मैदानावरती आलेत आणि नावाप्रमाणे आपण पाहतो लख प्रकाश अशी कामगिरी मैदानावरती लोणारी साहेबांना करावं लागेल. 10 चेंडूमध्ये 9 आहे म्हणजे रणबॉल खरं तर आतापर्यंत त्यांची धावसंख्या नाही परंतु त्यांना ही ओळखावं लागेल की ह्या मैदानावरती आपण पाहतो धावांचा महापूर आलेला आहे. धावा तुम्हाला इथे मैदानावरती दाबावच लागतील परंतु मोहम्मद अन्सारी जरी धावा आल्या अली अन्सारी यांच्या षटकामध्ये हा बॉल नो बॉलचा कॉल आहे. नो बॉलचा कॉल आणि पुढील चेंडू मात्र आपण पाहतो फ्री हिट तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. आपण पाहतो खरं तर एस्ट्रिक्सच्या पाठीमागे 3 खेळाडू इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बिहाइंड द स्क्वेअर 61 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि पुढील चेंडू उघडा डोळे पहा नीट चेंडू असेल फ्री हिट. धावबाद आपण पाहतो या रूपाने फक्त फलंदाज बाद होईल परंतु जर आपण पाहिलं फ्री हिटवरती हँडलिंग द बॉल आणि ऑस्टरिंग द फील्ड हाही नियम लागू होतो परंतु आता त्या कर्णधाराने जर तशी मागणी केली तर होतो परंतु आपण धावबादच म्हणूयात काय हरकत नाही. फ्री हिटचा बॉल आहे 61 धावा धावपलकावरती इथे मैदानावरती असणार आहे. गती परिवर्तन फुलटॉस चेंडू आणि त्याचा घेतलेला खरपूस समाचार चेंडू आकाश मार्ग सीमारेषेच्या बाहेर षटकार. यानंतर होणाऱ्या मॅचचा आपण नाणेफेक करत आहोत आणि आम्ही खरं तर या ठिकाणी विनंती करतो प्रतापगड वॉरियर्स संघाचे कर्णधार चला आणि रायगड एम्पायर आणि प्रतापगड वॉरियर्स संघाचे कर्णधार हे शेवटचं षटक संपलं की आपल्याला तिथे टॉस करायचं आहे त्यामुळे दोन्ही कर्णधार विनंती आहे आपण सज्ज राहा. 67 धावा धावपलकावरती आहे के गोलंदाजी मार्कवरती आले अर्थात किरण खेडेकर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. 67 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गती परिवर्तन आखूट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटनं अथर्व उभा आहे तिथे सोप्पा झेल टिपतो तिथे आणि आणखीन फलंदाज मैदानावरती कोसळतोय.
किसका होगा. अलीम शेख आलेत. लो फुलटॉस होता प्रॉपर बॅटवरती. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क तिथे मैदानावरती झाला नाही. स्क्वेअर लेग मधनं क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येतील. एक धाव आपण पाहतो इथे मैदानावरती पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांकडे जाऊया. चेंडूची हाईट चेक करायची आहे. बॅटिंग टीमचा आपण पाहतो हा रिव्ह्यू आहे. हा ओके. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इथे मैदानावरती असेल आणि तिसरे पंच आदरणीय देसाई सर कार्यरत होतील. जिथे आपण पाहतो tenniscricket.inचे टेक्निशियन सर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. यानंतर एक मोठी मॅच पुन्हा एकदा आम्ही घोषणा करतोय. एका बाजूला प्रतापगड वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिले रायगड एम्पायर. दोन्ही संघाचे कर्णधार जसं शेवटचं षटक संपतंय आपल्याला टॉस करायचा आहे. इट्स अ फेअर बॉल. तिसऱ्या पंचांचा कॉल येतो. इट्स अ फेअर बॉल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. 68 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अजूनही चार चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये टाकायचा. 68 धावा धावफलकावरती 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. चला चला स्पीडअप करूयात ना आपण. लोगट टीम चला विनंती आहे. स्पीडअप करूयात आपण चला. 68 धावा धावफलक आपण पाहतो इथे मैदानावरती असेल. हा बॉल समोर पुण्यामध्ये प्रॉपर चेंडूचा बॅटचा संपर्क नाही. अथर्वकड आले चेंडूवरती. तिथे चांगले क्षेत्ररक्षण करतील. फेकी आणि फलंदाज इथं मात्र धावबाद. या बॅटर थोडंसं पळत जाऊयात. न्यू बॅटर या ना पळत येऊयात. या लवकर या. एकोणसत्तर धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकोणसत्तर धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अजूनही 3 चेंडू या मैदानावरती टाकायचे आहेत. हा बॉल गतीने कमी होता. व्हेरिएशन हे तुमच्याकडे असलं पाहिजे. जीवन जगत असताना तुमच्याकडे ऑप्शन नाहीये. तुम्हाला त्या चौकटीमध्येच जगायचं. परंतु ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळताना तुमच्याकडे व्हेरिएशन असलेच पाहिजे. गती परिवर्तन ही चेंडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाले. किरण खेळकर यांनी मात्र या शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत मात्र एक चांगला गोलंदाजी मैदानावरती दाखवलेली आहे. हा बॉल चेंडूचा बॅटचा संपर्क आहे तिथे मैदानावरती नाहीये. एक धाव आपल्याला इथं मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकल्या असता 70 धावा इथं मैदानावरती असेल. शेवटचा चेंडू पडतो या पहिल्या इनिंग मधला. कसा फिनिश करतील भीमा गुरव तिथे का दुसऱ्या बाजूला किरण खेडकर यांनी आतापर्यंत केवळ आपण पाहतो 3 धावा खर्च केल्यात आणि एका फलंदाजाला बाद केलेत. ते किरण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूवरती धावा थांबवते. वाह सुंदर गोलंदाजी आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. 71 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतोय 72 धावींची गरज इथे लोहगड रॉयल्स या संघाला मैदानावरती असणार आहे.
फेक या ठिकाणी मैदानावरती करायचा आहे. पहिले डाव मैदानावरती संपला. 71 धावा धावफलकावरती बनवले गेले. जिंकण्यासाठी मात्र 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला 2 सलामीवर चला मैदानावरती. पहिल्या डाव मैदानाच्या आतमध्ये संपलेले 71 धावा धावफलकावरती बनवले गेले. जिंकण्यासाठी मात्र 72 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. आणि 72 धावांचा पाठलाग करत असताना मात्र सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला आपण किरण खेडेकर यांना इथे मैदानावरती पाहतो, तर नॉनस्ट्राईकवरती अथर्व कड आहेत. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही लकी खंडागळे यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. परिस्थिती किती नाजूक असू द्यात, त्या परिस्थितीच्या छातडावरती पाय ठेवून अस्तित्वाची झालर उभा करणारा संघर्ष करिअर अकॅडमीचा हा अवलिया राहिलेला आहे. अनेक वर्ष खूप चांगले क्रिकेट त्यांनी मैदानावरती खेळलेलं आहे आणि अनेक वर्ष खूप चांगले क्रिकेट खेळत असताना देखील आपण पाहतोय पंचांच्याही माध्यमातून ज्यावेळेस करता आमची समालोचनेची सुरुवात झाली त्याच्या आधीपासून आपण पाहतो खूप चांगलं पंचांची भूमिका आपण पाहतो. लक्ष्मण खंडागळे सरांनी इथे मैदानावरती पार पाडलेली आहे. आज घरच्या मैदानावरती आहे, घरच्या प्रेक्षकांसमोर आहेत. काय करामत करतील हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अविनाशजी आमले शिंदवणे गावचा सुपरस्टार, त्यांचं या ठिकाणी शुभागमन आहे. खरं तर काल आमची भेटच झाली नाही. यस, जाऊया मॅचकडे. सामना मैदानावरती प्रारंभ होतोय. 72 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. सलामीवर मैदानावरती आलेले आहेत किरण खेडेकर एका बाजूला आहेत, तर दुसऱ्या बाजूला इथे मैदानावरती अथर्व आपल्याला पाहायला मिळते. जमिनी समांतर फटका माती कापत हा चेंडू इथे गेला लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती दुसऱ्या धावेंसाठी नकार घडलाय. काय पुढच्या दरवाजामध्ये कोण आलं हे पाहण्यासाठी गेलंय आणि मागच्या दरवाजामधून चोर घर लुटून गेलंय. अथर्व कड 0वरती धावबाद. वारे अरे अचूक चेंडू फटकार या काळाचा आयुष्याचा डोंगर धावांचा निरंतर आठवण आली इथे कणाकणाला. अरे हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. स्वीकार कर संकटाचा लढवून त्याच्यावर मात कर. अरे स्वीकार कर संकटाचा लढवून त्याच्यावर मात कर. सोड आता पराजयाची चिंता, तू फक्त जिंकायची बात कर. दाखवून ज्या जगास की कोण चोर आणि कोण साव आहे, त्याला क्रिकेट असे नाव आहे. पहिला धक्का मैदानावरती एका बाजूने एका धावेचं समाधान, तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेतला रन मशीन राहिला होता लोहगड रॉयल संघाचा अथर्व कड धावबाद मैदानावरती या ठिकाणी झालेले आहेत. न्यू बॅटर मैदानावरती आले दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं मोनेश पवार. हा बॉल हलक्या हातानेशी मात्र तिथं चेंडू खेळण्याचा प्रयत्न असेल. कुठलीही धाव मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये इथे नाही आहे. क्रिकेटमध्ये कुठलाही धावफलक आपण पाहतो विजयाची खात्री देत नाही आणि इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढायचं आहे. दोन्ही संघांना संघ कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी यायचं आहे या ठिकाणी. प्रवीण सर आणि साहिल माडिक. चला 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 रायगड एम्पायर आणि प्रतापगड संघाचे दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही विनंती असेल
विनंती करतो की आता मला वाटतं मी वैयक्तिक 4 कॉल दिलेत तुम्हाला आणि आता पृथ्वीराज कांबळे यांनी देखील एक दिले. 5 कॉल झालेत आपल्याला. या सामन्याचा नाणेफेक सन्माननीय उद्योजक प्रतीक कांचन यांच्या हस्ते होईल. द्यायचं आहे. दोन धावा धावपलकावरती लक्ष्मण खंडागळे यांनी आपण पाहतो अफलातून गोलंदाजीच्या पहिल्या षटकामध्ये सुरुवात केलेली आहे. विरोधी देशाला फटका आणखीन एक 1 2 3 आणि फायनली 4. व्हॉट अ कॉट. आणखीन एक फलंदाज बाद. दुसरा धक्का. दोन गडी बाद 2 धावा. आपण टॉस ऑन स्क्रीन पाहू शकतो इथे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला प्रतापगड वॉरियर्स आणि रायगड एम्पायर्सचा दोन्ही संघाचे कर्णधार प्रवीणजी गायकवाड सर आणि दुसऱ्या बाजूला मला वाटतं साहिल महाडिक यांना आपण इथे मैदानावरती पाहत आहोत आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होताना तुम्ही पाहता. 2 गडी बाद 2 धावा. तर न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत संतोष यांना आपण इथे मैदानावरती पाहतो. संतोष कामठे यांना आपण इथे मैदानावरती दाखल होताना पाहत आहोत. 2 गडी बाद 2 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक चांगली कामगिरी अफलातून कामगिरी इथे मैदानावरती. हा बॉल हलक्या हाताराशी मात्र खेळलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक मला वाटतं 30 सर्कलच्या बाहेर आहे त्यामुळे वेगावरती स्वार होऊन ओमकार आहेत. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल बरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकल्या असता 3 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर क्रिकेट एक राहिलं सर. एक चेंडू आहे. पंच आहेत तिथे. तुम्ही पंचांना विचारा चला कारण काय होतं त्यांच्याकडे ते निर्णय आहेत. या सामन्याचा नाणेफेक सन्माननीय उद्योजक प्रतीक कांचन यांच्या हस्ते झाला. प्रतीक सरांनी एक या स्पर्धेविषयी जे UKNPL डे नाईटची स्पर्धा सातत्याने 3रं वर्ष आहे. ती सीझन 3 आहे. या 3ऱ्या वर्षाच्या नियोजनामध्ये तुम्हाला असं काय वेगळं वाटतंय गेल्या 2 स्पर्धांपासून? एकदम अप्रतिम स्पर्धा भरवलेली आहे. खूप मनोरंजन होत आहे दररोज आणि खूप छान वाटते. आयोजकांबद्दल ज्या आयोजकांनी मेहनत घेतली ही स्पर्धा उभी करण्यामध्ये त्या आयोजकांबद्दल तुमचं काय मनोगत असेल? आयोजकांबद्दल खूप अभिमान वाटतो. अशी स्पर्धा भरवायला पण एक हे डेअरिंग वगैरे लागतं आणि गट्स लागतात. खूप मस्त. धन्यवाद प्रतीक सर. आपण जाऊयात. या सामन्याचा नाणेफेक जिंकलाय रायगड एम्पायर्स प्रवीण सर. या स्पर्धेतला जर तुमचा प्रवास पाहिला तर अतिशय खडतर राहिले. अतिशय हातातले सामने तुमचे जे विजय प्रस्थापित करू शकत होतात त्या सामन्यांमध्ये तुम्हाला पराभवाला सामोरे जावं लागलं. आता एकंदरीत पाहता पॉईंट टेबल पाहता हा सामना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. काय स्ट्रॅटेजी असेल आजच्या सामन्यामध्ये? स्ट्रॅटर्जी असं वेगळं काय नाही. समोरच्या संघामध्ये खूप चांगले बॅट्समन आहेत. आपण त्यांना जेवढं कमी धावात रोखू तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. त्यांना कमी धावात रोखून ते टार्गेट लवकर चेस करणं. नुसतं जिंकण्याबरोबर थोडा रन रेटचाही विचार करणं गरजेचं आहे. त्या हिशोबाने खेळ करायचा. कालची मॅच पाहता आपण 24 बॉल 26ची मॅच आपल्या हातातून गेली तर फलंदाजी जे फलंदाज होते त्या सिच्युएशनला आतमध्ये बॅटिंग करत होते त्या फलंदाजांना काय संदेश असेल तुमच्याकडनं? काही नाही. कालचा दिवस खराब होता एवढं विचार करून कालचा दिवस सोडून द्या. आज आपण पुन्हा नव्याने चालू करू आणि आजची मॅच मस्ट विन आहे. ते जिंकण्यासाठी अजून काय प्रयत्न करता येईल याचा विचार करू. संघ कर्णधार या नात्यानं आजच्या सामन्यामध्ये कितपत हा सामना तुम्ही स्वतःच्या खांद्यावर घेऊन विजयाकडे वाटचाल करताल कसं वाटतं तुम्हाला? पूर्णपणे म्हणजे 100% मी माझ्या स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन हा सामना शेवटपर्यंत कसा नेता येईल स्वतः हे मी प्रयत्न करेल. धन्यवाद प्रवीण सर. जाऊया साहिलकडे. साहिल, आज तुम्हाला पुन्हा एकदा प्रथम फलंदाजी करायची आहे. समोरचा संघ खूप तुल्यबळ आहे. त्यांच्याकडे बॅटिंग लाईन भरपूर आहे. तर एकंदरीत किती धावसंख्या तुम्ही त्या संघापुढे ठेवण्याचा प्रयत्न करताल? आम्ही 80 ते 85 धावा करण्याचा प्रयत्न करू. 80-85 धावा सफिशियंट वाटतात तुम्हाला? गोलंदाजीमध्ये काय बदल आहेत का आज?
सेम गोलंदाज आहे आणि आमची चांगली गोलंदाजी आहे, त्यामुळे आम्ही 80-85 धावा सफिशियंट वाटतात. 80 धावा तुम्ही डिफेंड करू शकताय. धन्यवाद साहिल. चला जाऊयात चालू सामन्यामध्ये. मैदानावरती खूप मोठी विकेट मैदानावरती आलेली आहे. आणखी एक फलंदाज कसोलतोय. डावाला तिसरा खिंडार पडताय. तिसरा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे आणि जो संघ आपण पाहतो असं वाटत होता 72 धावांचा सहजरित्या पाठलाग करेल. हे क्रिकेट आहे. तिसरा धक्का मैदानावरती बसलेला आहे लोहगड लायन्स या संघाला. नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. भिंत खचली चूल विजले होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी तेवढे ठेवले. कारभारीला घेऊन संघेसर आज लढतो आहे. चिखलगाळ काढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला. पैसे नको सर थोडा एकटापणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही करा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. लढायचं आहे. यावेळेचा चेंडू एकरावदलांनी फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक जर आपण पाहतो तिथं चेंडूवरती येथील एक धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावीबरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 3 गडी बाद 8 धावा इथं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही समीकरण मैदानावरती जर तुम्ही पाहिले 36 चेंडूमध्ये 64 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतोय. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. हारा वही जो कभी लढा नहीं होता. लढण्याचा इतिहास आमच्या हरणे आमच्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आमच्या हरणे आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानात मी उभा नियतीने देखील मला पराभव करणं शक्य नाही. तुम्हाला लढावं लागेल कारण लढण्याचा इतिहास या महाराष्ट्राच्या मातेला छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी इथे मैदानाच्या आतमध्ये दिलेला आहे. 36 चेंडू आणि 64 धावेची गरज. सामना अजूनही इथे मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. प्रकाश लोणारी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. मनोज पवार आणि सलमान अन्सारी असे 2 खेळाडू मैदानावरती आपल्या संघासाठी लढत आहेत. लढावं लागेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कारण कर्तृत्व हे तुम्हाला मैदानावरती सिद्धच करावं लागतं. मी अनेक वेळा सांगितलं की जे लढाई अस्तित्वांची आहे आणि जिथे लढाई अस्तित्वांची आहे तिथे तुमचं सत्तज्ञान हे ब्रह्मज्ञाना प्रमाणे वापरावं लागतं. तुमच्या फिलॉसॉफीज महत्त्वाच्या असतात. तुम्ही पॉझिटिव्हली विचार करता का निगेटिव्हली विचार करता यावरनं तुमचा प्रवास हा ठरलेला असतो. हा बॉल मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा इथे मैदानावरती करतील. अभंतर धावेबरोबरच संघाचा धावफल पुढे सरकतोय 9 धावा धावफलकावरती. मी अनेक वेळा सांगितलं की टेनिस क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला जर अधिराज्य गाजवायचं असेल ना मित्रांनो तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुमच्याकडे पाहिजे. कारण मनाच्या पिंजऱ्यातून एकदा विश्वास नावाचा जर पक्षी उडून गेला ना मग तुम्ही कितीही प्रयत्न करा तो मनाच्या पिंजऱ्यामध्ये येत नाही. त्यामुळे कठीण काळात स्वतःला सतत सांगत चला की शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलं नाहीये. आयुष्य आपण पाहतो प्रत्येकाच्या वाट्याला येतं. आयुष्य खूप सुंदर आहे. अनुभव तुला सांगत जाईल. अरे प्रयत्न करा विसरू नको वेड्या मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्नांती परमेश्वर. प्रत्येकाने माणसाने आपण पाहतो नेहमी आशावादी राहिले पाहिजे आणि ती आशावादी कामगिरी करत तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये हे रणांगण जिंकायचं आहे. हा बॉल समोर पुढ्यामध्ये माती कापत गेलाय. डिफ लॉंग ऑफला संघाचा नेता आहे. शानू चांगले क्षेत्ररक्षण करतील तिथे एकदा मिळेल आणि एका धावेबरोबरच मात्र संघाचा धावफल पुढे सरकतोय. धावफलकावरती 11 धावा आहेत. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे बरं का याची नोंद घ्या. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. दोन्ही टीम याची नोंद घ्या. त्यामुळे आपल्या खेळाडूंना जर पाणी न्यायचं असेल तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता. 3 गडी बाद 11 धावा धावफलकावरती आहेत. 34 चेंडू आणि 61 धाव्यांची गरज. सामना मैदानावरती इथे रंगलाय. समोर पुढ्यामध्ये उडावलाय हा बॉल. ओमकार डाऊन द बॉल. डावाला 4था खिंडार खिळखिळा करून टाकला लोहगड रॉयल्सचा हा खेळ मैदानावरती. 4था धक्का.
संस्कृतीचा किनारा, परंतु त्या किनाऱ्याला जर स्वप्न पडू लागले तर जर त्याला क्रिकेटमध्ये स्थान नाही मित्रांनो, परंतु जर तर शिवाय क्रिकेटचा पाणी ढळत नाही. अली अन्सारी या खेळाडूवरती आपण पाहतो प्रत्येकाच्या नजरा मैदानावरती. लकी खंडागळे मला वाटतं हाताला तोंडाला हात लावलं, मला वाटतं कदाचित कॉट बँड होती इथे मैदानाच्या आतमध्ये झेल सुटलेला आहे. 4 गडी बाद 11 धावा धावपलकावरती अली अन्सारी, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. अशा परिस्थितीत कुशल कारागीर आहे, अशी परिस्थिती कित्येक वेळा उद्ध्वस्त केली अली अन्सारीनं. मैदानाच्या आतमध्ये तीच कामगिरी तुम्हाला मैदानावरती करायची आहेत. चांगली गोलंदाजी आपण इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पिंपळाच्या रोपासारख्या खडकावरती उगवता आलं पाहिजे. अकरा धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 31 चेंडू आणि 61 धावांची गरज सामना इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू एक पाय पुढे टाकला, आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे मैदानावरती आपण पाहतो. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल बरोबरच 3 षटकं संपलीत. ड्रिंक्स बँकाही मैदानावरती झालेला आहे. 12 धावा धावपलकावरती आहेत मित्रांनो, तर अजून 30 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. O2 डीजे. मैदानाच्या आतमध्ये संपलेले आहेत. दोन्ही संघाचे मेंटर मैदानावरती आपल्याला जाताना पाहायला मिळाले. काय कानमंत्र असेल? खरं तर मी अनेक वेळा सांगितलं की ती पराक्रमी तर दुर्योधन देखील होता, परंतु विजय हा अर्जुनाचाच झाला. खरं आपण पाहतोय अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा सल्ला घेत होता आणि दुर्योधन शकुनी मामांचा सल्ला घेत होता. त्यामुळे आयुष्यामध्ये तुमचा सल्लागार कोण आहे हे खूप महत्त्वाचं आहे. 3 षटकं संपले. धावपलकावरती नजर टाकला असता 4 गडी बाद 12 धावा धावपलकावरती आहेत. 30 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. अली अन्सारीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत, कारण हा खेळाडू इथून मॅच संपवू शकतो आणि नवे तर प्रतिस्पर्धा संघाच्या तोंडातला घास हिरवू शकतो. या अनेक वेळा मैदानावरती अली अन्सारी आम्हाला मैदानावरती दाखवून देत आहेत. राजेंद्र लोणारे आलेत, ज्यांनी खरं तर कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये करामत केली होती. लोणार साहेब गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. हा बॉल खाली राहिला, त्यामुळे आपण पाहतो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल. अरे येत्या संकटास तुला भिडावं लागेल. जिंकल्यावरती गर्दी तुझ्या सोबत राहील मित्रा, तोपर्यंत मात्र संघर्षात तुला एकट्यानेच लढावं लागणार आहे. अली अन्सारी खूप मोठा इतिहास सांगितला जातो. या खेळाडूचा ग्रेट फिनिशर आहे. अनेक मैदाने गाजवलेली हा पठ्ठ्या आहे आणि इथे मैदानाच्या आतमध्ये कशी कामगिरी मैदानावरती करेल. समीकरण आहे 29 चेंडू आणि अजून आपण जर पाहिलं 60 धावांची गरज सामना इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. समोर पुढ्यामध्ये हा बॉल स्टेप आउट करत फटका खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे संडेवरती येतील. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकली असता 13 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 28 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. दिल्ली बहुत दूर है, लेकिन दिल्ली तक पहुंचने के लिए कुछ न कुछ तो बल्लेबाजी आपको मैदान के अंदर करनी पड़ेगी. 4 गडी बाद 13 धावा, 28 चेंडू आणि अजून 59 धावांची गरज आहे. हा बॉल पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी, परंतु पहा स्ट्रॅटेजी पहा तुम्ही. लकी खंडाकडे सरांना पाहिलेलं आहे. ज्यावेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेले आहेत, माहिती आहे गोलंदाजा वेग थोडासा कमी आहे आणि जरी कमी वेग असला तर फलंदाज स्टेप आउट करत पुढे फटके खेळू शकतात. त्यामुळे आपण पाहतो क्लोजच्या माध्यमातून ते इथे मैदानावरती आलेत आणि आतापर्यंत आपण जर पाहिले खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळालेली आहे. 4 गडी बाद 13 धावा आहे. समीकरण खूप दूरवरती गेलं असं अजिबात नाहीये. 1-2 मोठे फटके पुन्हा एकदा लोहगड लायन्स या संघाला मॅच मध्ये घेऊन येणार आहे. हा बॉल फायनल मध्ये खेळला आहे. इथे मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देतोय आणि फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय.
धावेंची कोंडी फोडणारा मनोज पवार यांच्या बॅट मधला येतोय सनसनी चौकार. संघाचा धावफलक पुढे गेलेला धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहे. एकरीत धावफलक आणि त्याचबरोबर एखादा मोठा षटकार किंवा चौकार जर मैदानावरती आला तर हा धावफलक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या पार करू शकता. समोर पुण्यामध्ये प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडल नाही, स्क्वेअर लेगला खूप मोठा अंतर इथे मैदानावरती करायचा. आलियान्सर इंटरेस्टिंग दाखवतच नाहीये, कारण त्याला माहिती आहे की इथे षटकार चौकारशिवाय कामच होणार नाहीये. एक धाव मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे जातं धावफलकावरती 18 धावा इथे मैदानावरती. तर समीकरण ओम सर कळवत आहेत आम्हाला अजून 25 चेंडू आणि 54 धावांचा प्रवास अली अन्सारी आणि टीम तुम्हाला मैदानावरती करायचा आहे. 25 चेंडूमध्ये आपण पाहतो 54 धावा असा सामना इथे मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. हलक्या हाताने मात्र चेंडूला दिशा दाखवली. शेवटच्या चेंडूवरती आलेली एक सिंगल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. 4 षटकं संपलीत. धावफलकावरती 19 धावा आहेत. तर शेवटचे 24 चेंडू आणि 53 धावांची गरज. या मॅच नंतर, या सामन्यानंतर आज रामनवमी निमित्त श्रीरामांच्या फोटोचं पूजन होणार आहे. भव्य दिव्य अशी आरती होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय इथे मैदानावरती घेतलेला आहे. परत पुरुषोत्तम अर्थातच आपण पाहतोय प्रभू श्रीराम यांची आज रामनवमी आहे. त्या रामनवमीच्या निमित्ताने आपण पाहतो खरं तर तिथे प्रभू श्रीरामांची आपण आरती या ठिकाणी घेणार होती. मॅच झाल्यानंतर 4 षटकं संपली. धावफलकावरती 19 आहे. 24 चेंडू आणि 53 धावा. आणि बॅटिंग पॉवर प्लेचा जो निर्णय आहे त्या अली अन्सारीच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. कारण माहिती आहे कुठेतरी धावफलक इथे थांबलेलं पहिल्या 4 षटकामध्ये आणि इथून जर आपण पाहतो 24 चेंडूमध्ये 53 धावा बनवायची असेल तर तुम्हाला चांगली कामगिरी करायची. समोर पुण्यामध्ये हा चेंडू तर गोलंदाजी मार्कवरती लक्की खंडागळे यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतात. आज फलंदाजीतनं आपण पाहतो चांगला स्टार्ट मिळालं होतं, परंतु मोठ्या खेळामध्ये पुन्हा एकदा अपयश आलं त्यांना ते रूपांतर करण्याचं. तर इथे मैदानावरती आपण जर पाहिलं तर 2 षटकं मैदानावरती त्यांना टाकायचं. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन लकी खंडागळे आलेले होते. तिथे 3च धावा इथे मैदानाच्या आतमध्ये खर्च केलेला आहे. तर इथे देखील आपण पाहतो चांगली सुरुवात बॅटिंग पॉवर प्लेची. यावेळेचा चेंडू मोकळ्या जागे अली अन्सारी बरसतोय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. थांबला ना सूर्य ना थांबली ना धारा. या बेधुंद वादळाला कोठला किनारा. अली अन्सारी बरसतो इथे चौकार. तो 23 धावा धावफलकावरती आहे. वेगवान याचीच वाट पाहत होता अली अन्सारी. यावेळेस फाईन लेगला आक्रमण ओळीने दुसरा चौकार. अली अन्सारी ऑन फायर. 4 धावा. आणि अजूनही आपण पाहतो 45 धावांची गरज सामना मैदानाच्या आतमध्ये इथे असणार आहे. 21 चेंडू आणि आपण पाहतो 45 धावा असा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. अली अन्सारी खरं तर इथूनही सामना नेऊ शकतो. ही मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक क्रीडा रसिकांमध्ये बॅकवर्ड पॉइंट डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 1 धाव अपेक्षित होती, तिथे मात्र 2 धावा मिळतात आणि अली अन्सारी पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आलाय. 2 धावा मिळतील. 2 धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती नजर टाकल्या असता 29 धावा धावफलकावरती. 20 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. हथेली पर रखकर नसीब तू क्यों अपना मुकद्दर ढूंढता है. हथेली पर रखकर नसीब तू क्यों अपना मुकद्दर ढूंढता है. सीख उस समंदर से जो टकराने के लिए देखील आपण पाहतो पत्थर को ढूंढता है. 20 चेंडू 20 चेंडू आपण पाहतो 43 धावांची गरज सामना मैदानावरती. फुल टॉस
चेंडूची गोटी परंतु क्षेत्ररक्षक उभा. वॉट अ कॉट, काय अफलातून कॉट टिपलाय. तिसऱ्या पंचांकडे जायचं आपल्याला, तिसऱ्या पंचांकडे जायचं आपल्याला तिथे. एलईडी स्क्रीन कोणाची आहे? ते टेक्निशियन संपर्क करा आमच्याशी इमिजिएटली. समोर जी एलईडी स्क्रीन दिसते ना आपल्याला, त्यांचं कोणी जर मेंबर असेल तर संपर्क करा. एलईडी स्क्रीन ज्यांची आहे ना, कुणीतरी प्रतिनिधी असेल तर संपर्क करा ना इकडे समालोचक कक्षाशी. तिसऱ्या पंचांकडे आपण आहोत. चाचपणी चालू आहे. काय घडले काय बिघडले आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये उभी पाहतात. पाहायचं आपल्याला इथे बळाच सर आपल्या सोबत करत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आणि टेनिस क्रिकेट .inचे टेक्निशियन सर आपण पाहतो या ठिकाणी चाचपणी करतायत. डॉक्टर मणिबाई देसाई चषकाचं देखणं पर्व तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि या तिसऱ्या पर्वाचा आपल्याला सर्वांना गर्व राहिलेला आहे. असा एक मोठा क्रीडा महोत्सव आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. नो बॉलचा कॉल येईल. आली आन्सर सेफ असेलच. 2 घेतलात मला वाटतं ना. 2 धाबाही तिथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एकूण 3 मिळतील इथे मैदानावरती आणि धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन आहेत ना, 2 धावा पळून येत ना सर. पंच काय स्क्रीनवरती दाखवतो आपण पाहतो मी तिथे टाचावरती आपण पाहतो त्यांनी या ठिकाणी आली आन्सर यांनी केलेले आहेत. त्यामुळे चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 धावा घेतल्यात का आताच्या पंच? ऑनफिल्ड पंच एक पण नाही का? ओके हा चला चला सामना चालू करा. सामना चालू करा फिल्डिंग टीम. चला विनंती आहे, विनंती असेल चला. वेळेचं बंधन आहे आपल्याला. विनंती आहे चला लकी. पंचांचे निर्णय हे योग्यच आहेत. पंचांचे निर्णय हे अंतिम राहतील. खेळाडू वृत्ती दाखवायची सर्वांना. जाऊया मॅच कडे. आपण पाहतो 30 धावा धावफलकावरती. फ्रीडचा बॉल असेल. 20 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज आहे. 20 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज. सामना इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. फ्रीडचा बॉल आले आन्सर यांच्यासाठी. एक सेकंड लकी सर वेट वेट. पंच आताच्या धावा आहेत का? फक्त नो बॉल आहे ना? ओके हा. 30 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतील. 20 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज. सामना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा बॉल बॉक्सचा वापर केला. तिथे आपण पाहतो जमिनी समांतर फटका. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती पंबल आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. या 2 धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती नजर टाकल्या असता 32 धावा. 19 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज आहे. 19 चेंडू आणि 40 धावा. चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर बन जाऊंगा. चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर बन जाऊंगा. या तो मंजिल मिलेगी या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. 19 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज.
सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी रंगलेला आहे. अली अन्सारी जोपर्यंत मैदानावरती उभा आहे तोपर्यंत क्रीडा रसिक जागच्या जागी उभं राहिलेला काय माहिती. अली अन्सारी कित्येक वेळा असे सामने फिरवलेले आहेत, परंतु लक्की खंडगळे अफलातून षटक टाकतायत. हा बॉल गाईड करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये होता. कुठलीही धाव इथे आपण पाहतो मैदानावरती नाहीये. 5 षटकांचा खेळ इथे मैदानावरती संपलेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 4 गडी बाद, 32 धावा आहेत. 18 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी रंगलेला आहे. 18 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज. साधू संत याची घरातोची दिवाळी दसरा. मला वाटतं आपल्याला आपण नियमावली दिलेली आहे. 3 षटकानंतर ड्रिंक्स आणि 6 षटकानंतर ड्रिंक्स आहे. मध्ये मध्ये मला वाटतं कोणाला आपण अलाव करणार नाहीये. सामना पाहण्यासाठी आपण पाहतो. खरं तर अनेक ओके. हा 3 षटकानंतर आणि 6 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक ठेवलेला आहे. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि आपण पाहतो 40 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला गोलंदाजी मार्कवरती शानू यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. 18 चेंडू 40 धाव्यांची गरज. सामना इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे रंगलेला आहे. समोर पुण्यामध्ये फटका खेळलाय. डीप लॉंग ऑन आणि काउ कॉर्नरच्या डोक्यावरनं फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू गुडगा टेक और ए सिक्सर देख. मोनेश पवार. पवार इज द पॉवर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुटलेली सुसाट गोळी. चेंडू सी मा रे शा पार. चौकार. जयंत काकडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचे पारितोषिक इथे मैदानावरती आलेलं आहे. 48 धावा धावफलकावरती आहे आपण पाहतोय. समोर पुण्यामध्ये हा बॉल 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय एका हातामध्ये थोडंसं पंबल करतील. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता मात्र 2 धावा मिळतील आणि या 2 धावे बरोबरच लोहगड रॉयल संघाचं अर्धशतक इथे धावफलकावरती पूर्ण होतं. 50 धावा धावफलकावरती आहेत. 14 चेंडू आणि 22 धावेंची गरज आहे. 14 चेंडू आणि आपण पाहतो 22 धावा. असा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडांची. दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता मनाची. जगदंबेचा पालव येथे लढवयाच्या सदाशिरी. अरे रणफंदीची जात आंबाची. कोण आंबा भयभीत करी. चौकार. सामना आणून उभा केलाय. शेवटचे 13 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 18 धावा. शहनवाज अन्सारी या षटकामध्ये आपण पाहतोय भरपूर धावा खर्च करताना तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात. हा बॉल जागेवरून आपण पाहतोय. क्रॉस लाईन फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येतील. 1 धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 4 गडी बाद, 55 ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय. तर 12 चेंडू 17 धावेंची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया आपण डीजे ऑपरेटर संघाकडे.
तर अजूनही तुम्ही जर पाहता 12 चेंडू आणि 17 धावींची गरज आहे. लागोपाठच्या 3 चौकार, लागोपाठच्या 3 षटकारासाठी मनोज पवार यांच्यासाठी रोहित जाधव साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचे पारितोषिक असेल. 55 धावा धावफलक आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतं. तर 12 चेंडू आणि 17 धावींची गरज सामना इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि आपण पाहतो 17 धावा असा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. गोलंदाज मार्कवरती राजेंद्र आले. फुल टॉस, प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरनं आपण पाहतो तिथे मैदानावरती येतील. 1 धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती नजर टाकल्या असता 56 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि 16 धावींची गरज आहे. 11 चेंडू आणि आपण पाहतो 16 धावा असा सामना मैदानावरती. काहीतरी चमत्कार करावा लागेल. चमत्कार नाही तर मी तर म्हणे आपण पाहतोय या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. त्याशिवाय तुमचं काम इथे मैदानावरती होणार नाहीये. एक्सप्रेस चेंडू होता, एक गेंद नाही ती अख्खा गोल होता. जबरदस्त चेंडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय आणि समीकरण मैदानावरती बदलत आहे. शेवटचे 10 चेंडू आणि 16 धावींची गरज सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी रंगलेला आहे. 10 चेंडू आणि 16 धावा. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई महान नहीं होता, और जब तक न पडे हातोडे के घाव पत्थर भी भगवान नहीं होता. तुम्हाला कर्तृत्व गाजवायचंय. 10 चेंडू आणि 16 धावा असा सामना मैदानावरती आलाय. यावेळेचा चेंडू प्रॉपर बॅटवरती चेंडूचा मिडल झाला नाही. पाहते ते 1 धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे आहे. धावफलकावरती नजर टाकल्या असता 57 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी जाएगा, रूट करना बाटे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. 9 चेंडू आणि 15 धावा. इस कर्मभूमि में युद्ध जारी है, याद रखना मौका मुझे भी मिलेगा और घायल तू भी होगा. 9 चेंडू आणि 15 असं समीकरण मैदानावरती आलेलं आहे. व्हॉट अ बॉल. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये ब्रह्मास्त्र टाकलेला आहे. मोनेश पवार या आधीच्या षटकामध्ये धाव्यांची उधळण करून पुढे आलेले आहे. परंतु कॉन्फिडन्स असा खेळ आहे ना मित्रांनो, तो कॉन्फिडन्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सातत्याने निर्माण करावा लागतो आणि तो कॉन्फिडन्स मैदानावरती राजेंद्र लोणार यांनी दाखवलाय. निर्धाव चेंडू जातोय आणि पुन्हा एकदा इक्वेशन बदलतंय. 8 चेंडू आणि 15 धावा. 8 चेंडू आणि आपण पाहतो 15 धावा असा सामना मैदानाच्या आतमध्ये उभारण्यात आला तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. डेड चेंडूची घोषणा आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 20. चेंडू टाकला तरी मृत आहे आणि नाही टाकला तरी मृत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं विषय नियमाची तरतूद मात्र या चेंडूसाठी इथे करून ठेवलेली आहे. 8 चेंडू 15. खूप महत्वाचे 2 चेंडू टाकायचे आहेत. आपण पाहतो तिथे राजेंद्र लोणारे साहेबांना. तर मनोज पवार काय करामत करतील हे पाहायचं आपल्याला मैदानावरती. ओ हो काय गोलंदाजी, काय गोलंदाजी त्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 15 धावींची गरज. घर वालों ने तुम्हें नाम तो दिया है लेकिन पहचान तो तुम्हें अपने आप बनानी पड़ेगी और पूरी तरह से पहचान मैदान के अंदर जारी है. 7 चेंडू 15 धावा असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. आउटस्टँडिंग गोलंदाजी राजेंद्र लोणारी यांची इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता. 7 चेंडू आणि 15. 7 चेंडू आणि आपण पाहतो 15 असं समीकरण मैदानावरती. यावेळेचा चेंडू धावेंसाठी मात्र नकार दिलेला आहे. जोरदार टाळ्या होऊन जात. काय षटक टाकले राजेंद्र लोणारी यांनी. 6 चेंडू आणि 15 वरती मॅच येऊन थांबलेली आहे. 6 चेंडू आणि आपण पाहतो 15 धावा. केवळ 2च धावा या षटकामध्ये खर्च करताना तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळालेले आहे. हे क्रिकेट आहे. आघाडीवरून पिछाडे आणि पिछाड्यावरून आघाडी. चला आता स्पीडअप करूयात आपण. आम्हाला माहिती आहे की खूप महत्वाचं आहे. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जर पाहिलं, जर आता स्क्वॉड मध्ये यश असतं तर त्यांच्याकडे शेवटचं षटक असतं, परंतु दुर्दैवरित्या जखमी झाले. चला स्पीडअप करा ना. चला विनंती आहे स्पीडअप करा. 6 चेंडू आणि 15 धावींची गरज. आपुली या हिता असतो जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती तर सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. काय सामना मैदानाच्या आतमध्ये इथे खरं तर रंगलेला आहे. 6 चेंडू आणि 15 धावींची गरज आहे. रोमांच, थरार, संघर्ष, आनंदाच्या लाटा
पराभवाची अनुभवती सांघिक कामगिरीचा कर्तबजारीचा झेंडा मिरवणारा आखाडा अर्थातच आपण पाहतो मैदानावरती डॉक्टर मणिभाई देसाई चषक उरुळीकांचे नाईट प्रीमियर लीग 2026चा कालजाचा ठोका चुकवणारा सामना मैदानावरती आहे. कित्येक वेळे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आले, कित्येक वेळा एकमेकांना चारी मुंडे चित केले, कित्येक वेळा एकमेकांकडून सपाटून मार खाल्ला, कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारली, कित्येक वेळा आसमान दाखवलं, कित्येक वेळा देमाय धरणी ठाय केलंय. परंतु आज पुन्हा एकदा गाठ पडली दोन ठगाठगामध्ये. निमित्त आहे डॉक्टर मणिभाई देसाई चषक 2026 6 चेंडू 15. पहिल्याच बॉल भीमा गुरवच्या हातामध्ये चेंडू सोपवला. एकतर धाव इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानावरती असणार आहे. लॉन्स्ट्राइक वरती इथे घडलंय काय पाहायचंय. 2 धावा आपण पाहतो मैदानावरती मिळतील आणि या 2 धावेबरोबरच संघाचा धावपळ पुढे 59 धावा. 5 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. टोस्तीन हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. कॅमेरामॅनने विनंती असेल एक कॅमेरा मेन मुख्य स्टेजवरती घ्यायचा आहे. या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांची आरती होणार आहे मॅच झाल्यावर ना. टोस्तीन हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो, तू विजयाचा षटकार हो. 5 चेंडू आणि 13. हा बॉल सुरेख गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 13 धावींची गरज. कई हार बाकी है कहीं जीत बाकी है, कई हार बाकी है कहीं जीत बाकी है. मेरे जिंदगी का अभी तो असली सार बाकी है, यहां से कर लिया है मैंने जिंदगी की शुरुआत. ये तो बस एक किताब का पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है. वाईट चेंडू इथे मैदानावरती आले. कंपल्सरी चेस आहे. 4 चेंडू आणि 12. 4 चेंडू आणि 12 धावेंची गरज. अली अन्सारी का दुसऱ्या बाजूला भीमा गुरव. कशी कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हा बॉल पुन्हा एकदा खराब चेंडू इथे मैदानावरती असेल. अवंतर धावेबरोबर संघाचा धावपळ पुढे जातो. 61 धावा धावपलकावरती. 4 चेंडू आणि 11 धावेंची गरज आहे. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चिततेने भरलेला परिपूर्ण खेळ म्हणजे क्रिकेट काय आहे तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 11. हो यावेळेस पुन्हा एकदा खराब आहे. खराब चेंडू मैदानावरती. 4 चेंडू आणि 10 धावींची गरज आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. जिंदगी खेलते भी उसे के साथ है जो खिलाडी बेहतर हो. 4 चेंडू आणि 10 धावा. क्रीडा रसिक आपण पाहतोय. हुलटॉस नो मॅन्स लँड. अली अन्सारी स्कोअर लेगच्या डोक्यावरनं. थांबा डीजे थांबा 2 मिनिट. आपण इथे मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. खरं तर याआधी ज्यावेळेस तिसऱ्या पंचांकडे आले, अली अन्सारी वाचले आणि अली अन्सारी वाचल्यानंतर अली अन्सारीने सामना आणून ठेवला कुठपर्यंत पहा. संधी चोर पावलाने येते आणि चोर पावलाने संधी निघून देखील जाते. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करते है, अगर इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करते है. कर्तृत्व तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये खरं तर दाखवायचं आहे. संघर्ष आणि संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे. कबुतराला गरुडो पंख लावता येतील परंतु गगन भरण्याचा वेळ रक्तामध्ये असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही आणि ते वेळ तुमच्या रक्तात असल्याशिवाय तुम्हाला मोठं होता येणार नाही. क्रिकेट इट्स अ फेअर बॉल. क्रिकेट हा फार वेड्या लोकांचा खेळ आहे असं म्हटलं जातं की वेडे लोकच इतिहास घडवतात आणि ते वेड्या लोकांचा इतिहास शहाणे लोक पुस्तकांच्या माध्यमातून वाचतात. त्यामुळे ध्येयासाठी वेडे होता आलं पाहिजे तुम्हाला. 3 चेंडू आणि 6 धावा. काय सामना मैदानावरती रंगला. एकदा सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. 3 चेंडू आणि 6. 3 चेंडू 6. एका बाजूला भीमा गुरव तर दुसऱ्या बाजूला अली अन्सारी जो 18 चेंडूमध्ये 22 धावांवरती खेळतोय. यावेळीचा चेंडू होता एक्सप्रेस चेंडू इथे मैदानावरती असणार आहे. निर्धाव चेंडू मैदानावरती असणार आहे. समीकरण बदलतंय. 2 चेंडू आणि 6 धावींची गरज. 2 चेंडू आणि आपण पाहतो 6 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतोय. काय सामना
युकोपीएलची जी फायनलची मॅच होते, एक चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज असताना याच अली अन्सारीने षटकार ठोकलेला होता. इथं मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी होईल आणि क्रेडिट आमच्या ओम सरांना जायचं, कारण त्यांनी सांगितलं आम्हाला हे स्ट्रॅटेजिक. 2 चेंडू आणि 6. काय सामना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी रंगलेला आहे. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी. 2 चेंडू 6. यावेळेचा चेंडू बॉटम हँडचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये खेळला. एक तर धाव इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती फेकी येते आणि डायरेक्ट हिट. फलंदाज मात्र धावबाद. 1 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेस. षटकारच मारावा लागेल. 1 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. मी अनेक वेळा सांगितलं, इंग्लंडचं हवामान, पाकिस्तानचं राजकारण आणि बायकोचा मूड जसा कधी बदलेल सांगता येते तसं क्रिकेटमध्ये कधी कुठे कसे काय होईल हे सांगू शकत नाही. 1 चेंडू आणि 5 धावा. कंपल्सरी चेस आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 5 धावा. जे क्रीडा रसिक शांत गॅलरीमध्ये बसले होते ते पुढे आलेत आणि जे पुढे होते ते आता टाचांवरती आलेले. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू आणि 5 धावा. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी रंगलेला आहे. रिमेंबर दॅट कंपल्सरी चेस. अली अन्सारी. मांडली कहाणी यशाचा आधार मांडायचा राहून गेला. मांडली कहाणी यशाचे आधार मांडायचा राहून गेला. प्रशंसा झाली पडद्यावरल्या कलाकारांची, परंतु पडद्यामागचा नट सम्राट मात्र राहून गेला. भीमा गुरवने काय षटक टाकले. 1 चेंडू आणि 5 धावा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा शेवटच्या चेंडूसाठी. यावेळेचा चेंडू आणि सामना मैदानाच्या आतमध्ये राजगड टायगर्सच्या संघाने जिंकलेला आहे. व्हॉट अ मॅच. चला, सर्वांना विनंती असेल, या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्रांची आरती होणार आहे. सर्वांनी मुख्य स्टेज पाशी यायचं आहे. तसेच डीजे ऑपरेटरला विनंती असेल, 2 आरत्या झाल्यानंतर तुम्ही शेवटच्या आरती तसेच सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, आहे त्या ठिकाणी उभं राहायचंय.